ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये न्यूली कोणकोणते रिसेंट ट्रेंड्स आहेत, ओके, अलीकडील काळामध्ये कोणकोणते हे ट्रेंड्स आले आहेत. तर फर्स्ट आहे पर्सनल रेकॉर्ड्स, सेकंड इज ह्युमन रिसोर्स ऑडिट, थर्ड इज ह्युमन रिसोर्स रिसर्च, देन ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, नेक्स्ट इज ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्स, देन stress and counseling, global human resource management, then repurposing your human capital, next is using technology to recruit, and last is reinvesting talent acquisition. So there are 10 recent trends including in human resource management. तर हे अशा प्रकारचे ओके रिसेंट ट्रेंड्स आहेत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये यामधील 5 पॉईंट्स पाहणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरला राहिलेले पॉईंटचा डिस्कशन करणार आहोत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील पर्सनल रेकॉर्ड्स, ह्युमन रिसोर्स ऑडिट, ह्युमन रिसोर्स रिसर्च, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग अँड ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम यांचे डिस्कशन करणार आहोत. त्यांचा ओव्हरऑल स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण स्ट्रेस अँड काउन्सिलिंग, ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, रिपर्पजिंग युअर ह्युमन कॅपिटल, यूजिंग टेक्नॉलॉजी टू रिक्रूट अँड रिइन्व्हेस्टिंग टॅलेंट ॲक्विजिशन हे जे उर्वरित राहिलेले जे पॉईंट्स आहेत, जे रिसेंट ट्रेंड्स आहेत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील, त्यांचे डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. The first recent trends in human resource management, it is personal records. What are the personal records and why they are important, or why we are required to look up to see these all things discuss here. तर आपण पर्सनल रेकॉर्ड्स हे जे रिसेंट ट्रेंड्स आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील त्याचा डिस्कशन करताना आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत, कोणकोणत्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर हे जो पर्सनल रेकॉर्ड्स आहेत ओके, ते इम्पॉर्टंट काय आहे, का आहे, हे पर्सनल रेकॉर्ड्स म्हणजे काय, त्याची रिक्वायरमेंट कशासाठी केली जाते, ओके, यांचा ओव्हरऑल डिस्कशन आपण या ठिकाणी आज करणार आहोत. नाव लेट्स सी पर्सनल रेकॉर्ड्स. The personal records, it is the first and most important recent trends in human resource management. Personal records are records pertaining to employees of an organization. These records are accumulated, factual and comprehensive information related to concerned records and detain all information with effect to human resources in the organization are kept in a systematic order. Such records are helpful to manager in various decision making areas. What are the personal records? It is related to employees data who working in organization. तर हा पर्सनल रेकॉर्ड्स म्हणजे जो रेकॉर्ड आहे तो कोणाचा मेंटेन केला जातो, ओके, असा पर्सनल रेकॉर्ड्स कोणाचा रेकॉर्ड केला जातो, मेंटेन केला जातो. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे वर्कर्स, जो ह्युमन रिसोर्स काम करीत असतो, जो वर्क करीत असतो, तर त्या ऑल एम्प्लॉईशी रिलेटेड हा पर्सनल रेकॉर्ड्स या ठिकाणी मेंटेन केला जातो. याच्यामध्ये त्या एम्प्लॉईचा ऑल इन्फॉर्मेशन, त्यांची ऑल डेटा याच्यामध्ये रेकॉर्ड केला जातो. ऑर्गनायझेशनमधील ह्युमन रिसोर्सची रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन सिस्टमॅटिक पद्धतीने, ओके, सिस्टमॅटिक पद्धतीने यामध्ये मेंटेन केली जाते. मग अशी इन्फॉर्मेशन का मेंटेन केली पाहिजे, का ठेवली पाहिजे, त्याचा उपयोग काय. तर जे मॅनेजर असतो ऑर्गनायझेशनचा, तर त्याला अनेक डिसिजन्स हे घ्यावे लागतात. मग असे अनेक डिसिजन घेताना त्या ठिकाणी अशा पर्सनल रेकॉर्ड्सची मॅनेजर्सला हेल्प होत असते. पर्सनल रेकॉर्ड्स हे पर्सनल पॉलिसीज ठरवण्यासाठी आणि प्रोसिजरसाठी देखील असे रेकॉर्ड्स मेंटेन करणे आवश्यक असते. पर्सनल रेकॉर्ड्स आर मेंटेन फॉर फॉर्मॅलिटिंग अँड रिव्ह्यूइंग पर्सनल पॉलिसीज अँड प्रोसिजर्स. कंप्लीट डिटेल्स अबाउट ऑल एम्प्लॉईज आर मेंटेन इन पर्सनल रेकॉर्ड्स. तर या पर्सनल रेकॉर्ड्समध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबद्दलची ऑल डिटेल्स
ओके, ऑल इन्फॉर्मेशन कम्प्लिटली या ठिकाणी रेकॉर्ड केली जाते. मग यामध्ये कोणकोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन असते, कोणता डेटा असतो, तर सच ॲज नेम ऑफ एम्प्लॉईज, वर्कर्स, डेट ऑफ बर्थ, मॅरिटल स्टेटस, ॲकॅडमिक क्वालिफिकेशन्स, प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स, प्रिव्हियस एम्प्लॉयमेंट डिटेल्स एक्सेट्रा एक्सेट्रा. तर एम्प्लॉईजची कंप्लीट डेटा किंवा इन्फॉर्मेशन या पर्सनल रेकॉर्ड्समध्ये ठेवली जाते. यामध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये जी ईच अँड एव्हरी वर्कर्स असतात त्यांची नेम, ओके, त्यांची नावे, त्यांची डेट ऑफ बर्थ, त्यांचे मॅरिटल स्टेटस, ॲकॅडमिक प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स, त्यानंतर प्रिव्हियस एम्प्लॉयमेंट डिटेल्स एक्सेट्रा एक्सेट्रा अशी ऑल इन्फॉर्मेशन्स या ठिकाणी कलेक्ट केली जाते व ती सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी मेंटेन केली जाते. त्याचबरोबर त्या ऑर्गनायझेशनमध्ये लोके पेपर्स, फाइल्स, CDs, DVDs, USB cards and films are maintained to have tangible record of what is actually happening in organization and to formulate appropriate HR policies and programs with strong historical records, actual experience and future trends from time to time. तर अशी इन्फॉर्मेशन कशासाठी हेल्पफुल असते, तर इन फ्युचरमध्ये ओके याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. जर ह्युमन रिसोर्ससाठी वेगवेगळ्या पॉलिसीज ठरवायच्या असतील, त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करायचे असतील आणि त्यांचा असा हिस्टोरिकल रेकॉर्ड्स या ठिकाणी मेंटेन करण्यासाठी असा पर्सनल रेकॉर्ड्स या ठिकाणी मेंटेन केला जातो. मग या पर्सनल रेकॉर्ड्सचं पर्पज काय आहे, त्यांचा हेतू काय आहे, तो कशासाठी रेकॉर्ड करून ठेवला पाहिजे, तर according to the critics of personal records, this system is called a wastages of time and money. तर याच्यामध्ये असे म्हटले आहे की असा डेटा जो पर्सनल रेकॉर्ड्स आहे ते मेंटेन करण्यासाठी जो काही टाईम असतो तो टाईम खर्च होत असतो, त्याचबरोबर मनी खर्च असतो. तर अकॉर्डिंग टू द क्रिटिक्स ऑफ पर्सनल रेकॉर्ड्स, तर क्रिटिक्स ऑफ पर्सनल रेकॉर्ड्स यांच्या मते काय आहे पर्सनल रेकॉर्ड्स म्हणजे, तर दिस सिस्टम इज कॉल्ड ॲज अ वेस्टेज ऑफ टाईम अँड मनी. यांच्या मते या सिस्टम्सला वेस्टेज ऑफ टाईम अँड मनी असे म्हटले जाते. बट दिस इज नॉट वेस्टफुल एक्सरसाइज. अकॉर्डिंग टू पर्सनल रेकॉर्ड्स, follower of this, Dale Yoder, an economist of Michigan University, USA, has justified the significance of personal records after making in-depth study. तर जी काही मिशिगन युनिव्हर्सिटी आहे USA मधील, त्या ठिकाणचे एक इकॉनॉमिस्ट आहेत डेल यॉर्डर यांनी या ठिकाणी असे हे पर्सनल रेकॉर्ड्स का मेंटेन केले पाहिजे, त्याची सिग्निफिकन्सी काय आहे, त्यासाठी त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेन केले आहे. ते म्हणतात की इट हेल्प्स टू सप्लाय क्रुशियल इन्फॉर्मेशन टू मॅनेजर्स रिगार्डिंग द एम्प्लॉईज. तर या डेल यॉर्डर यांच्या मते हे पर्सनल रेकॉर्ड्स त्याची सिग्निफिकन्सी काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, तर जो काही मॅनेजर आहे त्या मॅनेजरला एम्प्लॉईची रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी या पर्सनल रेकॉर्डची मदत होत असते. त्यानंतर टू कीप अँड अपडेट रेकॉर्ड ऑफ लीव्ज, लॉकआउट्स, ट्रान्सफर, टर्नओव्हर एक्सेट्रा ऑफ द एम्प्लॉईज. सेकंड इम्पॉर्टन्सी काय आहे डेल यॉर्डर यांच्या मते, तर यामध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांची लीव्ज, ओके, ते किती दिवस गैरहजर होते, लॉकआउट्स, त्यांची ट्रान्सफर, त्याचबरोबर टर्नओव्हर एक्सेट्रा डेटा या ठिकाणी रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टन्सी आहे इट हेल्प्स द मॅनेजर्स इन फ्रेमिंग व्हरियस ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ऑन द बेसिस ऑफ प्रेझेंट सिनॅरिओ. तर प्रेझेंट सिनॅरिओ म्हणजे सध्याच्या परिस्थितीनुसार त्याच्या बेसिसवरती जे एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली जाते, जे काही डेव्हलपमेंट त्यांचं करण्यासाठी प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात, हे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करण्यासाठी या पर्सनल रेकॉर्डची या ठिकाणी हेल्प होत असते. त्यानंतरची इम्पॉर्टन्सी आहे इट हेल्प्स द गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन टू गॅदर डेटा इन रिस्पेक्ट टू रेट ऑफ टर्नओव्हर, रेट ऑफ अब्सेंटिझम अँड अदर पर्सनल मॅटर्स. तर यामुळे जो आपलं गव्हर्मेंट आहे त्या गव्हर्मेंटला देखील या पर्सनल रेकॉर्डची हेल्प होत असते. त्यांना ओके ज्या ज्या ऑर्गनायझेशन असतात त्या ठिकाणी जे एम्प्लॉईज काम करतात त्यांची इन्फॉर्मेशन सहज अवेलेबल होऊ शकते. त्याचबरोबर त्यांना
जर त्या ठिकाणचा टर्नओव्हर, त्याचबरोबर रेट ऑफ पर्सनल मॅटर्स, त्यांचे अब्सेंटिझम, ओके, एम्प्लॉयर्स अब्सेंटिझम डेटा, या ऑल डेटा ती माहिती कलेक्ट करण्यासाठी याची मदत होत असते. त्यानंतरची त्याचा इम्पॉर्टन्सी काय आहे? It helps the managers to make salary revisions, allowances and other benefits related to salaries. आणखीन एक महत्त्वाची इम्पॉर्टन्सी काय आहे या पर्सनल रेकॉर्ड्सची? तर याची मदत मॅनेजर्सला जे वेगवेगळे अलाउन्सेस असतात, त्यानंतर सॅलरीज अँड अदर बेनिफिट्स रिलेटेड टू सॅलरीज ठरवण्यासाठी मदत होत असते, की जे काय एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईज कोणकोणते अलाउन्सेस दिले पाहिजे, त्यांना सॅलरी कशी दिली पाहिजे, त्यांना अदर बेनिफिट्स कशा प्रकारे दिले पाहिजे, हे सर्व ठरवण्यासाठी या पर्सनल रेकॉर्डची ओके मदत मॅनेजर्सला होत असते, गव्हर्नमेंटला होत असते, त्या ऑर्गनायझेशनला होत असते. म्हणूनच ओके त्याचबरोबर ह्याचा आणखीन एक महत्त्वाचा इम्पॉर्टन्सी काय आहे? तर इट ऑल्सो हेल्प्स द रिसर्चर्स टू कॅरी इन डेप्थ स्टडी विथ रिस्पेक्ट टू इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड गुडविल ऑफ द फर्म इन द मार्केट. तर हे रिसर्चर्सना इंडस्ट्रियल रिलेशन्स व त्या ऑर्गनायझेशनची काय मार्केटमधील सद्य स्थिती असेल, जी पोझिशन असेल, त्यांचं स्टडी करण्यासाठी रिसर्चर्सना देखील याची मदत होत असते. म्हणून पर्सनल रेकॉर्ड्स आर रिअली वायटल फॉर ॲन ऑर्गनायझेशन अँड आर नॉट वेस्टफुल एक्सरसाइज. म्हणून मिशिगन युनिव्हर्सिटीचे जे इकॉनॉमिस्ट आहेत डेल यॉर्डर यांनी या ठिकाणी पर्सनल रेकॉर्ड्स का महत्त्वाचे आहे, त्याचं सिग्निफिकन्सी काय आहे हे या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन केले आहे. म्हणूनच ते म्हणतात की पर्सनल रेकॉर्ड्स आर रिअली वायटल फॉर ॲन ऑर्गनायझेशन अँड आर नॉट अ वेस्टफुल एक्सरसाइज. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील फर्स्ट रिसेंट ट्रेंड्स कोणता आहे? तो आहे पर्सनल रेकॉर्ड. तर या पर्सनल रेकॉर्ड्समध्ये जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे एम्प्लॉईज जे वर्कर्स काम करत असतात त्यांची सिस्टमॅटिक पद्धतीने जी काही इन्फॉर्मेशन असतील ती कलेक्ट करून योग्य त्या प्रकारे सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी मेंटेन केली जाते. अँड इट इज व्हेरी यूजफुल इन्फॉर्मेशन फॉर दिस ऑर्गनायझेशन अँड इट इज ऑल्सो हेल्प रिसर्चर्स, ऑर्गनायझेशन, manager, government, etc. etc. Now let's see second recent trends in human resource management. Second recent trends in human resource management, it is human resource audit. Human resource auditing is the process of evaluating various human resource programs and practices in order to determine whether or not they serve their intended purposes. This process is extremely thorough and usually involves multiple individuals and assessments. The audit will typically investigate company compliance with laws and procedures and identify areas where improvement is needed. If the company does comply with the rules and procedures set forth by government regulations and company policy, the human resource audit will determine whether or not they are being implemented properly. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जो सेकंड रिसेंट ट्रेंड आहे तो आहे ह्युमन रिसोर्स ऑडिट. ह्युमन रिसोर्स ऑडिट म्हणजे काय? फर्स्टली ह्युमन रिसोर्स ऑडिट म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर ह्युमन रिसोर्स प्रोग्राम्स आणि जे विविध पद्धतींचे प्रॅक्टिसेस केले जातात त्यांचं इव्हॅल्युएशन करण्याची एक प्रोसेस म्हणजे ह्युमन रिसोर्स ऑडिट. मग ह्युमन रिसोर्स ऑडिट का केले जाते? त्यांचा हेतू काय आहे? तर जो पर्पज आहे त्यांचा हेतू काय आहे तो आहे कंप्लीट करतात की नाही हे डिटरमाइन करण्यासाठी. ओके, जे एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉई त्या ऑर्गनायझेशन जो पर्पज आहे जो त्यांचा हेतू आहे तो कंप्लीट करतात की नाही हे डिटरमाइन करण्यासाठी हे केली जाते. ह्युमन रिसोर्स ऑडिट करताना यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केली जाते. असे इन्व्हेस्टिगेशन करताना पूर्णपणे जे काय ह्युमन रिसोर्स ऑडिटचे जे काय कायदे असतील त्यांचे जे काही लॉज अँड रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील त्यांचा वापर या ठिकाणी केला जातो. म्हणजे काय तर एकदम
लिगली कायदेशीररित्या असे इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी केले जाते. असे इन्व्हेस्टिगेशन करताना कंपनीच्या जे काही कंप्लेंट्स असतात ते चेक केले जातात व कोणकोणत्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे हे फाइंड आउट देखील या ठिकाणी केले जाते. जर कंपनीचे कंपनी त्या गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशननुसारच त्या कंपनीचे प्रोसिजर्स राबवत आहे का हे पाहिले जाते. ह्युमन रिसोर्स ऑडिट हे सर्व या ठिकाणी निश्चित करीत असते व ते योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करण्याचे काम देखील या ठिकाणी केले जाते. आणि हे सर्व हे फक्त ह्युमन रिसोर्सचे ऑडिट केल्यामुळेच समजते. ऑडिट करण्याचा आणखीन एक महत्त्वाचा बेनिफिट कोणता असेल तर त्यामुळे कंपनीकडे सद्यस्थितीमध्ये ह्युमन कॅपिटल अमाऊंट किती आहे हे देखील या ठिकाणी डिटरमाइन केले जाते. मग असे ह्युमन रिसोर्स ऑडिटचे इम्पॉर्टन्सी काय आहे, व्हाय HR ऑडिट्स इम्पॉर्टंट. तर HR ऑडिट केल्यामुळे ह्युमन रिसोर्सचे ऑडिट केल्यामुळे ह्युमन रिसोर्स प्रोसेस आणि त्यांची जी काही पॉलिसीज आहेत त्या फायदेशीर आहेत का किंवा त्या हार्मफुल आहेत त्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी हे इन्श्युअर या ठिकाणी केले जाते. जर ह्युमन रिसोर्स सिस्टम ही इनइफिशियंट असेल तर ह्युमन रिसोर्स और एम्प्लॉईज हे डेव्हलपिंग नसतील. जर त्या कंपनीला राईट एम्प्लॉईज ॲट्रॅक्ट करता येत नसेल तर हे सर्व इम्प्रूव्ह फक्त या ऑडिट केल्यामुळेच शक्य होते. यामुळे तो बिझनेस सक्सेसच्या दिशेने डायव्हर्ट होत असतो. तर या ह्युमन रिसोर्स ऑडिटमध्ये काय केले जाते तर यामध्ये जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे योग्य त्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या ह्युमन रिसोर्ससाठी जे काही रूल्स आहेत जे काही रेग्युलेशन्स आहेत त्यांचे सर्व त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन केले जाते का. त्यानंतर या ह्युमन रिसोर्ससाठी जे काही कॅपिटल अमाऊंट दिलेले असते ते त्या ठिकाणी किती आहे. त्यानंतर त्या ठिकाणचे इनइफिशियंट्स वर्कर किती आहेत. मग त्यांची डेव्हलपिंग करण्यासाठी कोणकोणते प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात, कोणकोणते बेनिफिट्स त्यांना दिले जातात. या सर्वांचे इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी केले जाते आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, कोणकोणती सुधारणा केली पाहिजे हे सर्व या ठिकाणी फाइंड आउट होत असते. त्यानंतरचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील नेक्स्ट रिसेंट ट्रेंड आहे ह्युमन रिसोर्स रिसर्च. What is meant by human resource research? Now let's see. The study of human resource practices and activities gives the extent of success or failure of policies and practices. Research on human resource management activities provides an understanding of what does work, what does not work, what needs change, the nature and the extent of change. Human resource research is the task of searching for and analyzing of facts to the end that human resource problems may be solved or principles and laws governing their solutions derived. तर ह्युमन रिसोर्स रिसर्च म्हणजे काय तर या ठिकाणी त्याची एक डेफिनेशन दिली आहे. तर अकॉर्डिंग टू मिशेल जे युसिस यांनी या ह्युमन रिसोर्स रिसर्चची एक डेफिनेशन केली आहे. त्यांच्या मते ह्युमन रिसोर्स रिसर्च म्हणजे काय तर ह्युमन रिसोर्स रिसर्च इज द टास्क ऑफ सर्चिंग फॉर अँड ॲनालायझिंग ऑफ फॅक्ट्स टू द एंड दॅट ह्युमन रिसोर्स प्रॉब्लेम्स मे बी सॉल्व और प्रिन्सिपल अँड लॉज गव्हर्निंग देअर सॉल्युशन डिराइव्ड. तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांना कोणकोणते टास्क दिले जातात त्यांचे सर्वांचे ॲनालिसिस करण्याचे ते टास्क कोणकोणते ते सर्चिंग करण्याचे या ठिकाणी काय केले जाते या ह्युमन रिसोर्स रिसर्चमध्ये काम केले जाते. त्यानंतर रिसर्च इज नॉट द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनी वन पर्टिक्युलर ग्रुप और डिपार्टमेंट इन अन ऑर्गनायझेशन. आता हा रिसर्च केला जातो तर हा रिसर्च करणे फक्त एकट्याचंच काम नाही आहे. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जी काही डिपार्टमेंट असते त्या डिपार्टमेंट्समधील जे काही पर्टिक्युलर ग्रुप्स असतात त्या सर्वांची ही काय असते जबाबदारी असते. द इनिशियल रिस्पॉन्सिबिलिटी इज दॅट ऑफ द पर्सनल डिपार्टमेंट विच हाव एवर शूड बी असिस्टेड बाय लाईन सुपरवायझर्स एक्झिक्युटिव्स अँड ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. मग असा रिसर्च कोण करत असते कोणाची जबाबदारी आहे तर ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट
मिडल लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट हे होते जो काही जे मॅनेजमेंटमध्ये काम करतात तशा ऑल व्यक्तींची ही जबाबदारी आहे. त्याचबरोबर जे एक्झिक्युटिव्ज आहेत, जे सुपरवायझर्स आहेत, या सर्वांची ही ह्युमन रिसोर्स रिसर्च करण्याची काय आहे जबाबदारी असते. या ठिकाणी रिसर्च हा एकटा व्यक्ती करू शकत नाही किंवा एखादा पर्टिक्युलर ग्रुप किंवा पर्टिक्युलर डिपार्टमेंट हा रिसर्च एकटा करू शकत नाही, त्याची ही जबाबदारी नसते. अशी ही जबाबदारी कोणाची असते तर ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट, एक्झिक्युटिव्ज, सुपरवायझर्स या सर्वांची ही ह्युमन रिसोर्स रिसर्च करण्याची जबाबदारी आहे. त्यानंतर रिसर्च ऑन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड अँड अंडरस्टँडिंग ऑफ what does work, what does not work, what needs change, the nature and the extent of change. तर रिसर्च जी काय ॲक्टिव्हिटी केली जाते तर अशी रिसर्च असा शोध केल्यामुळे काय फाइंड आउट होते तर यामधून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणते काम केले पाहिजे. ओके, व्हॉट डज वर्क अँड व्हॉट डज नॉट वर्क, कोणते काम करावे, कोणते काम करू नये. त्यानंतर व्हॉट नीड्स चेंज. ओके, जो काही ऑर्गनायझेशनमध्ये बदल करायचे आहे त्या ह्युमन रिसोर्ससाठी कोणकोणत्या पॉलिसीज रिक्वायर्ड आहेत, कोणते अक्वायर केले पाहिजे, यासाठी कोणते गरजांची जो काही बदल केला आहे, बदल करायचा आहे, त्यांची गरज आहे का, त्यामुळे त्यांचे नेचर कशा प्रकारचे असावे, हे सर्व रिसर्च केल्यामुळे फाइंड आउट होत असते. म्हणून ह्युमन रिसोर्स रिसर्च अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील रिसेंट ट्रेंड्सचा. ह्युमन रिसोर्स रिसर्च एरियाज आर ऑफन आयडेंटिफाय इन टर्म्स ऑफ हाय और लो ॲपिरन्सी, सिलेक्शन, ओपिनियन, मेजरमेंट, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, अप्रायझल, मोटिवेशन, ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस, मॅनेजर ऑब्सोलन्सी, काउन्सिलिंग अँड रिटायरमेंट. तर ह्युमन रिसोर्स रिसर्चमध्ये अनेक गोष्टी ह्या आयडेंटिफाय होत असतात. मॅनेजर सिलेक्शन अँड डेव्हलपमेंट अँड जनरल एम्प्लॉय मोटिवेशन हॅव जनरली बीन आयडेंटिफाय ॲज द टू मेन ह्युमन रिसोर्स एरियाज विच आर इन द ग्रेटेस्ट नीड ऑफ ॲडिशनल रिसर्च. मग असे रिसर्च करताना अनेक गोष्टीमध्ये काय केले जाते, जे काय एरियाज आहेत त्या ठिकाणी रिसर्च केला जातो. म्हणजे यामध्ये सिलेक्शन, जे एम्प्लॉयचं सिलेक्शन केले जाते ते कशा पद्धतीने होत असते, त्यानंतर त्यांचं मेजरमेंट कशा प्रकारे केली जाते, त्यानंतर त्यांना ज्या ह्युमन रिसोर्सला ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, त्यांचे अप्रायझल, त्यांना मोटिवेशन कशा पद्धतीने केले जाते, त्यानंतर त्यांचे ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस कशा पद्धतीचे आहे. ओके, त्यांना काउन्सिलिंग कशा प्रकारे केले जाते, त्यांची रिटायरमेंटची जी काही प्रोसेस आहे ते कशा प्रकारची आहे, या ऑल एरियाचा या ह्युमन रिसोर्स रिसर्चमध्ये काय केला जातो, रिसर्च केला जातो, त्याचे संशोधन केले जाते. आणि यामधील या ऑल एरियाजमधील अत्यंत महत्त्वाचे 2 मेन एरियाज आहेत. मग ते कोणते आहेत तर फर्स्ट आहे मॅनेजर सिलेक्शन अँड डेव्हलपमेंट अँड सेकंड आहे जनरल एम्प्लॉय मोटिवेशन. तर जो काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजमध्ये जो स्टाफ जे वर्कर्स सिलेक्ट केलेले असतात त्यांना सिलेक्शन करताना ते सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारची आहे आणि त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणकोणते प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात, कोणकोणत्या पॉलिसीज त्या ठिकाणी ठरवल्या जातात आणि त्याचबरोबर त्या एम्प्लॉईजना मोटिवेशन करण्यासाठी कोणकोणते त्या ठिकाणी काम केले जाते, हे सर्व या ठिकाणी रिसर्चमध्ये केले जाते. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स रिसर्चमध्ये या प्रकारचे फंक्शन्स केले जातात आणि हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी अत्यंत उपयुक्त असा हा एक नवीन रिसेंट ट्रेंड्स आहे. देन नेक्स्ट इज रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. इट इज ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. Human resource accounting. What is meant by human resource accounting? So, human resource accounting provides information about the total cost of human assets. तर हा जो ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील न्यू ट्रेंड, यामध्ये काय केले जाते तर जी काय ह्युमन असेट आहे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जो ह्युमन रिसोर्स आहे ती एक असेट असते त्या ऑर्गनायझेशनची, तो एक अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. मग त्यांची टोटल कॉस्ट ऑफ ह्युमन असेट्स, ही ह्युमन असेटची टोटल कॉस्ट बद्दलची ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग अत्यंत उपयुक्त आहे अँड विच कॅन यूज फॉर कॅल्क्युलेटिंग देअर बेनिफिट्स फॉर बिझनेस बाय कम्पेरिंग इट विथ द बेनिफिट्स प्रोव्हाइड बाय एम्प्लॉईज. तर याच्यामुळे अशी ह्युमन असेटची जी काही टोटल कॉस्ट आहे ती कॅल्क्युलेट केल्यामुळे काय
प्राप्त होते, कोणती इन्फॉर्मेशन प्राप्त होते, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनसाठी जो हा ह्युमन असेट्स आहे त्याच्यापासून बेनिफिट्स त्याला मिळतात का? त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला त्या ह्युमन असेट्सपासून, त्या ह्युमन रिसोर्सपासून नक्की बेनिफिट्स मिळतात का? आणि त्या ऑर्गनायझेशनमुळे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केल्यामुळे, वर्क केल्यामुळे त्या एम्प्लॉईजला देखील कोणकोणते बेनिफिट्स प्राप्त होतात, हे सर्व या ठिकाणी फाइंड आउट केले जाते. मग हा ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग करण्याचा मेन पर्पज काय आहे? तर द मेन पर्पज ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इज टू हेल्प ह्युमन रिसोर्स प्रोफेशनल्स अँड सिनियर मॅनेजर्स टू use the human resources of an organization efficiently and effectively. तर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग करण्यामागील त्यांचा मेन पर्पज असा आहे की जे त्या ऑर्गनायझेशनमधील ह्युमन रिसोर्स, ओके, प्रोफेशनल ह्युमन रिसोर्स आहे आणि त्याचबरोबर जे सिनियर मॅनेजर्स आहेत ते काय करतात, असा ह्युमन रिसोर्सचा त्या ऑर्गनायझेशनसाठी इफिशियंटली अँड इफेक्टिवली पुरेपूर वापर त्या ठिकाणी करून घेत असतात. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ मेजरिंग द कॉस्ट incurred by the organization to recruit, select, train and develop human assets. तर या ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगमध्ये देखील जे काय ह्युमन रिसोर्स आहे, जो ह्युमन असेट्स आहे त्यांची रिक्रूट करण्यासाठी, त्यांचं सिलेक्शन करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देणे, डेव्हलपिंगसाठी जी काही कॉस्ट, ओके, कॉस्ट खर्च होत असते, इन्कर्ड होत असते, त्यांचे मेजरिंग करण्याचे, त्यांचे मोजमाप करण्यासाठीची या ठिकाणी हे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग एक प्रोसेस राबवत असते आणि त्यानुसार ह्यासाठी किती खर्च झाला आहे या ठिकाणी तो फाइंड आउट केले जाते. ह्युमन रिसोर्स आर कन्सिडर्ड ॲज इम्पॉर्टंट असेट्स अँड आर डिफरंट फ्रॉम द फिजिकल असेट्स. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जो ह्युमन रिसोर्स आहे तो या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशन अत्यंत इम्पॉर्टंट असेट असते आणि ती फिजिकल असेट्सपेक्षा डिफरंट असते. सो नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय फिजिकल असेट्स. तो फिजिकल असेट्स डू नॉट हॅव फिलिंग अँड इमोशन्स. मग जी काही फिजिकल असेट आहे त्याला कोणत्याही प्रकारचे फिलिंग्स किंवा इमोशन्स नसतात. अँड ह्युमन असेट्स म्हणजे काय, तर ह्युमन असेट्स आर सब्जेक्टेड टू व्हेरियस टाइप्स ऑफ फिलिंग्स अँड इमोशन्स. ओके, फिजिकल असेट्स आणि ह्युमन असेट्स या दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला समजणे आवश्यक आहे. तर फिजिकल असेट्स म्हणजे काय, ती अशी असेट्स की त्याला कोणत्याही प्रकारच्या फिलिंग्स किंवा इमोशन्स नसतात. आणि दुसरं आहे ह्युमन असेट्सला ओके व्हेरियस टाइप्सच्या फिलिंग्स अँड इमोशन्स असतात. इन द सेम वे अनलाईक फिजिकल असेट्स, ह्युमन असेट्स नेवर गेट्स डेप्रिसिएटेड. तर अशी जी काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ह्युमन रिसोर्सचे अत्यंत इम्पॉर्टंट असेट आहे त्या ऑर्गनायझेशनची. The valuation of human resource along with other assets are also required in order to find out the total cost of an organization. तर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील अत्यंत नवीन असा एक रिसेंट ट्रेंड आहे. याच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशन जी काही ह्युमन असेट आहे त्यांचे टोटल कॉस्टबद्दलची ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगमुळे होत असते. नाव लेट्स सी डेफिनेशन ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. तर हे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे काय, त्याची एक डेफिनेशन आहे. ती डेफिनेशन कोणी केली आहे, तर अकॉर्डिंग टू द अमेरिकन असोसिएशन ऑफ अकाउंटंट्स यांनी या ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगची एक डेफिनेशन केली आहे. त्यांच्या मते ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग अँड मेजरिंग डेटा अबाउट ह्युमन रिसोर्सेस. तर द अमेरिकन असोसिएशन ऑफ अकाउंटंट्स हे काय म्हणतात, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे काय आहे, तर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग ही एक अशी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जो काय त्या ऑर्गनायझेशनची ह्युमन रिसोर्सेस असेल त्या ह्युमन रिसोर्सची ओके ऑल इन्फॉर्मेशन या ठिकाणी ऑल डेटा आयडेंटिफाय करून त्याचे मेजरिंग, त्यांचे मोजमाप केले जाते अँड कम्युनिकेटिंग दिस इन्फॉर्मेशन टू इंटरेस्टेड पार्टीज. आणि अशी इन्फॉर्मेशन ज्या पार्टीजला पाहिजे असेल, जे इंटरेस्टेड असेल त्यांच्याबरोबर अशी इन्फॉर्मेशन शेअर केली जाते, कम्युनिकेशन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते.
म्हणून ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. मग अशी ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग कॅल्क्युलेशन करण्यासाठी कोणकोणत्या व्हेरियस मेथड्स यूज केले जातात. तर दिस मेथड्स इन्क्लूड हिस्टॉरिकल मेथड, रिप्लेसमेंट कॉस्ट मेथड, प्रेझेंट व्हॅल्यू मेथड, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट मेथड, standard cost method, etc. etc. All methods have certain benefits as well as limitations. Now let's see next recent trends in human resource management. It is human resource information systems. Human resource information systems हा देखील या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील अत्यंत चांगला प्रकारचे एक रिसेंट ट्रेंड आहे. यामध्ये काय केले जाते व्हॉट इज मीन बाय ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. तर HRIS स्टँड्स फॉर ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. लक्षात ठेवा की HRIS याचा लॉंग फॉर्म काय आहे तर ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. The HRIS is a system that is used to collect and store data on an organization employees. तर ही ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. या सिस्टममध्ये कशा प्रकारचे काम केले जाते, कोणते काम केले जाते तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन म्हणजे एम्प्लॉईज काम करत असतात त्या एम्प्लॉयची ऑल इन्फॉर्मेशन ऑल डेटा स्टोअर करण्याचे काम या सिस्टमद्वारे केले जाते. इन मोस्ट केसेस and HRIS encompasses the basic functionalities needed for end-to-end human resource management. It is system for recruitment, performance management, learning and development and more. And HRIS also known as HRIS software. तर फर्स्टली तुम्हाला HRISचा लॉंग फॉर्म काय आहे तर ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये कोणते काम केले जाते तर जी काय ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन म्हणजे एम्प्लॉईज काम करतात त्या एम्प्लॉईची जो डेटा आहे जी इन्फॉर्मेशन आहे तो स्टोअर करण्याचे काम या सिस्टमद्वारे केले जाते. आणि हे जे HRIS सिस्टम आहे त्यालाच HRIS सॉफ्टवेअर अशा नावाने देखील ओळखले जाते, संबोधले जाते. HRIS stands for Human Resource Information System. It is related to Human Resource Management System. आता हे जे HRIS सिस्टम आहे ते HRMS म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम याच्याशी रिलेटेड असते, त्याच्याशी संबंधित असते. त्याचबरोबर ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट याच्याशी देखील हे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम रिलेटेड आहे. पण हे तिन्ही कन्सेप्ट्स कशा आहेत, डिफरंट आहेत. Both HRIS and HRMs can help employers manage various aspects of HRS such as payroll, benefits administration and compliances. तर हे जे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम आहे आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम यांची हेल्प कशासाठी होते तर कॅन हेल्प एम्प्लॉयर्स. तर जे काय एम्प्लॉयर्स आहेत त्यांना जे काय ह्युमन रिसोर्सचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स असतात या ॲस्पेक्ट्समध्ये फॉर एक्झाम्पल पेरोल किंवा त्यांना जे काही ॲडमिनिस्ट्रेशन अँड कंप्लायन्सचे बेनिफिट्स दिले जातात त्या ऑल ॲस्पेक्ट्सची ते व्हेरियस ॲस्पेक्ट्स मॅनेज करण्यासाठी त्या एम्प्लॉयर्सना या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमची अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टमची हेल्प होत असते. मग या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये कोणता डेटा स्टोअर केला जातो, त्यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन असते तर यामध्ये जो काय एम्प्लॉईज आहेत, जी ऑर्गनायझेशनची एम्प्लॉईज आहेत त्यांची पर्सनल हिस्ट्री, त्याचबरोबर त्यांचे स्किल्स इन्व्हेंटरी, त्यांचे वर्क हिस्ट्री, करिअर प्लान्स इन्क्लुडिंग मोबॅलिटी हे सर्व डेटा या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये स्टोअर केला जातो. मग पर्सनल हिस्ट्रीमध्ये काय येईल त्यामध्ये डिपार्टमेंट त्यांची नेम, त्यांची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर वर्क हिस्ट्रीमध्ये त्यांचे डिपार्टमेंट कोणते आहे, ते कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात, त्यांचे जॉब टायटल, त्यांची ग्रेड काय, त्यांची सॅलरी, त्यांची सॅलरीची हिस्ट्री, त्यानंतर त्यांची पोझिशन हिस्ट्री, त्यांचे एम्प्लॉयमेंट स्टेटस त्याचबरोबर त्यांना कोणकोणते बेनिफिट्स दिले जातात, त्यांचे डिसॅबिलिटीज त्यांचे स्पेशल क्वालिफिकेशन्स असे वेगवेगळे असा इन्फॉर्मेशन या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये स्टोअर केला जातो. त्यानंतर या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे बेनिफिट्स कोणते आहेत, त्याचे फायदे कोणते आहेत. जर असा डेटा स्टोअर करून ठेवला असा एम्प्लॉईचा डेटा स्टोअर करून ठेवल्यामुळे कोणते बेनिफिट्स प्राप्त होतात
तर फर्स्ट बेनिफिट आहे अँड HRIS कॅन रिड्यूस द अमाऊंट ऑफ पेपर वर्क अँड मॅन्युअल रेकॉर्ड कीपिंग. तर याच्यामध्ये ओके ह्युमन इन्फॉर्मेशन सिस्टम हे काय आहे प्रकारचे एक सिस्टम आहे, तो एक HRIS सॉफ्टवेअर आहे. मग यामध्ये ओके कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने असा डेटा ओके असा ऑर्गनायझेशन म्हणजे एम्प्लॉईज आहे त्यांचा डेटा यामध्ये स्टोअर करून ठेवला जातो. त्यामुळे जे पेपर वर्क केले जाते तो या ठिकाणी पेपर वर्कसाठी जी अमाऊंट खर्च होत असते ती अमाऊंट या ठिकाणी रिड्यूस होते. त्यानंतर आणि तो जो काय मॅन्युअल रेकॉर्ड ओके मॅन्युअल पद्धतीने तो रेकॉर्ड फर्स्टली काय केला जात होता रेकॉर्ड व्यवस्थित पद्धतीने मॅन्युअली पद्धतीने केला जातो. परंतु या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममुळे तो कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने तो डेटा स्टोअर केला जातो. यामुळे ओके जो पेपर वर्क केले जात होते ते कमी होते, त्याच्यासाठी जो अमाऊंट खर्च केली जाते ती रिड्यूस होते. त्यानंतर सेकंड बेनिफिट आहे इट जी काय इन्फॉर्मेशन त्या एम्प्लॉईची असते ते कधीही आणि ओके क्विकली अँड ॲक्युरेटली पद्धतीने या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये स्टोअर करून ठेवली जाते. त्यानंतर इट अलाउज क्विक ॲनालिसिस ऑफ HR इश्यूज. जर ह्युमन रिसोर्सचे काही इश्यूज असतील तर त्यांचे क्विकली ॲनालिसिस देखील या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्सद्वारे लवकरात लवकर करता येते. अँड हॅविंग ऑल दिस इन्फॉर्मेशन इन वन प्लेस नॉट ओनली बेनिफिट्स ॲक्युरेसी बट ऑल्सो सेव्स टाईम. तर अशी इन्फॉर्मेशन त्या सिस्टमद्वारे स्टोअर करून ठेवल्यामुळे काय होते तर जे काय ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन अनेक एम्प्लॉईज काम करत असतात. मग त्या अनेक एम्प्लॉईजची जो काही डेटा असेल तो एकाच ठिकाणी स्टोअर करून ठेवला जातो आणि त्याच्यामुळे वेळेची देखील बचत होत असते. वर्किंग विथ ॲन HRIS हॅज मल्टिपल बेनिफिट्स फॉर द ऑर्गनायझेशन ह्युमन रिसोर्स अँड द एम्प्लॉईज. तर अशी ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमची ओके बेनिफिट्स हे ती जी काही ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनला होते, त्यानंतर त्या ठिकाणचा जो ह्युमन रिसोर्स आहे आणि जे एम्प्लॉईज आहेत त्यांना असे मल्टिपल बेनिफिट्स त्या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्समुळे प्राप्त होत असतात. तर आज आपण या लेक्चर्समध्ये रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे काही रिसेंट ट्रेंड्स आहेत ते कोणकोणते आहेत तर फर्स्ट आहे पर्सनल रेकॉर्ड्स, ह्युमन रिसोर्स ऑडिट, ह्युमन रिसोर्स रिसर्च, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. या 5 रिसेंट ट्रेंडचा डिस्कशन त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. पर्सनल रेकॉर्ड्स म्हणजे काय, त्यामध्ये कोणते रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात, ऑडिट कशासाठी केले पाहिजे, त्याची इम्पॉर्टन्सी काय, रिसर्च ओके ह्युमन रिसोर्स रिसर्च कशा प्रकारे केला जातो, तो कोण करते, ती रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, त्यानंतर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग का हेल्पफुल आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचे अकाउंटिंग केले जाते, त्यानंतर ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम काय आहे, ती सिस्टम नक्की तो सॉफ्टवेअर कशा प्रकारे हेल्प करतो, त्यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते, ह्या सर्वांचे डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये केले आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे राहिलेले पॉईंट्स आहेत, जे रिसेंट ट्रेंड्स आहेत ते कवर करणार आहोत. त्यामध्ये आपण स्ट्रेस अँड काउन्सिलिंग, ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, रिपर्पजिंग युअर ह्युमन कॅपिटल, यूजिंग टेक्नॉलॉजी टू रिक्रूट, इन्व्हेस्टिगेट टॅलेंट ॲक्विजिशन हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.